देवाय. अशा पंक्ती दररोज भोजन चालू आहे. शुकाचार्यांना वाटलं भगवंता की त्या एवढं मोठं सगळं चाललंय, पोपटाचं रूप धारण केलं. पोपटाचं रूप धारण केलं आणि म्हणजे कोणाला न सांगता मी आलोय म्हणून बोबाटात करायचं नाही. नाही तर आपल्याला म्हणतात कोणी यायचं असला का नाही त्यांना सांगा लोक गोळा करा, त्यांना म्हणा फुलाचा हार आणा, तू घेऊन ये ना, बाकी त्याला लागा का परिस्थिती करतो, मी येणार आहे. निवडून आणा म्हणजे काय झालं हे जगा वेगळं आहे का काय, तू काय वाटतं लोकांना काय नाही काय की त्याच्यामध्ये. अरे कोण मी कोठीन मी हा. तर आता असं सगळ्या पंक्ती बसलेल्या आहेत. शुकदेव महाराज आले आणि ते खरकट उठून भगवंत ते टाकत होते ना पत्रावळी, हळूच त्या पोपट असल्यामुळे ते पत्रावळीचे बसले आणि त्या भातात तिथे खाऊ लागले. आता शुकदेव खाणार आहेत म्हणल्यानंतर ते वरच्या घंटा वाजल्या ना, सगळ्या पुष्पवृष्टी व्हायला लागली आहे, नामस्मरण सगळं आहे, नारायण 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 सगळं. आता सुखदेव काही आल्या महिन्यानंतर काय सगळं सगळे देव गोळा झालेले आहेत आणि स्वर्गाच्या घंटा वाजू लागल्या. धर्मराज म्हणले कृष्णा अर्धा आणखीन आपला यज्ञ वगैरे काही चालू झालं नाहीये, स्वर्गाच्या घंटा वगैरे वाजू लागल्या आणि वाजत असताना अचानकच कसं काय झालं. यज्ञाची समाप्ती दिवशी म्हणलं तर आपण ओळखू शकतो, पण अचानक घंटा वाजले. कोणतरी महान व्यक्ती आलेली आहे. एक तर दत्तात्रेय आलेला असणार आहे, कुणीतरी महान व्यक्ती आलेली आहेत, ऋषी कुणीतरी आलेले असणार आहेत. शोधा कोण आले ते शोधा. शोधा म्हणल्यानंतर भगवंत धर्मराज अर्जुन येऊन पाहवलेले तर ते पोपट होते ना, ते चोचीनं खात होते. भगवंत सुखदेवाला पाहिल्याबरोबर कृष्णानं सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला. गोपाल कृष्ण भगवान की जय. मला मोह आवरला नव्हता म्हणून मी तिथं खायला गेलो होतो. म्हणजे मला मोह आवरला नाहीये तिथं, पण त्यांनी मला बरोबर ओळखलं आणि मला महालामध्ये नेलं, माझी पूजा वगैरे केली आणि माझी पूजा वगैरे केली आणि मला सन्मान केला आणि त्याला मला सन्मान वगैरे केला, माझ्यावर पूजा वगैरे केली आणि तिथं मला पण मला सत्कार केला असं तिथं सांगितलं. इथं सुखदेवांची पूजा वगैरे केली, सुखदेव निघून गेले आणि पुढची जी कथा येते आहे, कृष्णस्यासि सखा कष्टित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा. कृष्णस्यासि सखा कष्टित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा. विरक्तेन्द्रियेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. मित्र कसा असावा, भागवतात आहे. मित्र कसा असावा, सखा कसा असावा, याच्यामध्ये म्हणून भागवत ऐकायचं आहे. भागवत कीर्तन प्रवचन कशा करता ऐकायचं आहे. कृष्णा कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने रे. 24 तास कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण, 24 तास दुसरं काही नव्हतंच, कृष्णमय जीवन. आणि असं आणि नुसता नव्हता, कृष्णाचा कोण होता, सखा म्हणजे मित्र. आणि विरक्त इंद्रियेषु, इंद्रियावर त्याचा ताबा होता. हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, अंक पाहिजे, तमक नाही. पूजा पाठ करायचा, आपण कधी कोणाला पैसे मागत नव्हता. पूजा पाठ सगळं करायचा, पण मला पाहिजे, द्या दक्षिणा. विरक्त, देगा भला न देगा सबसे ज्यादा भला. म्हणजे महाराज या कलियुगामध्ये ती पाहिजे होते. ती मागत नव्हती, ते लोक केव्हा पाहिजे होते, आता पाहिजे होते. म्हणजे किती चांगलं आहे.
पूजा करायची, चांगली करायची, नवचंडी करायची, सत्यनारायण करायचं, दक्षिणा देऊ नको म्हणायचं. आणखीन काय पाहिजे? कधी दक्षिणा मागू नये, पण कर्म असा करून टाकायचा. आणि असं करत असताना पण दरिद्री घरामध्ये काही असं काही कपाट घेतलेलं आहे या दिवाळीला, त्या दिवाळीला फ्रीज घेतले, काही पत्रेवरी बांधले, काही 2-3 वर्ष झाले स्लॅब टाकलाय. काही नव्हतं हो. स्त्रियांनी कसं वागावं, नुसतं वागायचं नाही, आपलं घर कसं चालवावं हा उपदेश तुमचा स्त्रियांनाच नाही बरं का, हा दोघांना पण लागू राहतो. म्हणजे काही काही वेळेला मी पुरुषांना बोललो म्हणजे पुरुषांनी असं वागायचं, आणि काही वेळेला असं नाही. हे रथाचे 2 व्हील आहेत, चाक आहे, दोन्ही बरोबर चालले पाहिजे. आम्ही काय करतो, थोडं इकडून चुकत असेल तर यांना थोडं होतं, इकडून चुकत असेल तर यांना होतं, पण दोघांनी इक्वल व्हायचं आहे, एकच ते करायचंय. एको हम, सगळ्यांना आपल्याला एका ठिकाणी त्याचं करायचं. तर असा झोपडीत राहत होता हो. लेकरा बाळांना हळू बोलत आहे थोडं. खूप गरिबी परिस्थिती होती, राहायला वासा नव्हता. त्या स्त्रीला सुद्धा, माझ्या बायकोला साडी सुद्धा नव्हती घालायला, साडी सुद्धा नव्हती, लेकरांना खायला नव्हतं. हे जर सांगायला गेलं ना तर त्या पिढीला, महाराज पुराणातल्या गप्पा पुराणात राहू द्या, नाही रे बाबांनो, हे त्यावेळी त्यांना हे भोगावं लागलेलं आहे. सुदामाला खायला नाही, बसायला नाही, वस्त्र घालायला नाहीये, हमेशा पोरांना उपवास. आपण उपवास आता सांगितलं कधी, कधी संकटी चतुर्थी म्हणायची जेवलं नाही म्हणायचं, कधी एखाद्याची म्हणायचं जेवलं नाही म्हणायचं, जेवायलाच काही नव्हतं तर द्यायचंय. आणि असं अभिमानी होते, कोणाला काही मागायला जात नव्हते. आमच्या घरी काही नाही, जेवायला द्या, आमच्या घरी द्या, काही नाही. लेकरं बाळा सुद्धा अशी चांगली होती, पण कधी जेवायला दरिद्री, विश्व दरिद्री, पण भगवंताची पूजा कधी त्याने सोडली नाही. खायला नाहीये, सगळेजण उपाशी, पण ती स्त्री सुद्धा कोणाच्या घरी गेली नाही. बघा आमचे मालक एवढं करतेत पण दक्षिणा मागत नाहीत. नाही, एक शब्द सुद्धा आपल्या मालकाबद्दल ती बोलत नव्हती बाई, एक शब्द सुद्धा. दरिद्री, वस्त्रच नाहीत घालायला, आणखीन काय पाहिजे? बाकीचं तर बाकीच्या गोष्टी बाजूलाच राहिला. त्याने सांगितलं कसा होता, घरा 5 वासे. पूर्वीचे बरं का स्लॅब नाही, वासे म्हणजे ते असे आडवा टाकलेले असतात ते, आणि माळवदासारखं ते. घरा 5 वासे, असे एक आडे. वासे 5 आणि एक आडा असा, असे 5 आणि एक असं त्याला आडा बनायचं पहिलं. आता हे सगळे आडे बाप्पा असल्यामुळे त्याला काही कळणार नाही, आड काय 5 काय काय करणार नाही त्याला. बघा कशामध्ये राहत होता, शास्त्रानं वर्णन केले त्याचं. घरा 5 वासे, असे एक आढे, असावी तयाला कोठोनी कवाडे. खवाड नाही हो, ते 5 वासे होते, तर एकच चालायचा, पडलं एक टाकणार, बरं तुटला की दुसरा एक टाकायचा. ते आडे वासे सुद्धा नव्हते टाकायला, कोणाकडून तरी मागून घ्यायचं आणि ती चौथा एक टाकायचा, एक टाकायचा तो कमी करायचा, परत तिसरा टाकायचा, परत असे कर. वासे सुद्धा कुठून आणायचे प्रश्न होता. असे असावी तयाला उठुनी कवाडे. कवाड सुद्धा नव्हतं हो, एअर कंडिशन. आता सुशिक्षित भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर घर कसं होतं, एअर कंडिशन. पाऊस असला तरी बाहेर जाणार नाही, ऊन असलं तरी त्याला करायची गरज नाही, हिवाळा असलं तरी ॲटोमॅटिकली सगळं होतं, आणि वाकून बघायची काही गरज, आपापच दिसत होतं सगळं घरात काय चाललंय काय काय. लोकांना वाकून पाहावं लागतं ना, काय चाललंय काय नाही. एवढी त्याची परिस्थिती होती की बाहेरून सुद्धा घरातलं सगळं दिसत होतं, काय आहे काय नाही, काय आहे काय नाही. शिरी उष्ण वारा, उन्हाळा असला की ऊन लागायचं, असे तो भरारा, वारं वगैरे येऊन जायचं. तिळा तुल्य तेथे नसे की निवारा, निवारा नाही काय नाही. पण असा तो जेवायला तर काही नाही आहे. पण एक शास्त्र काय सांगते लक्षात ठेवा,
जे श्रीमंत आहेत, जे नको नको म्हणते त्यांनाच लोक जेवायला बोलवतात. श्रीमंत आहेत ना, देवी येत नाहीत ते जेवायला, पण लोक त्यांनाच बोलतात. कारण का मोठे आहेत ना. अरे गरीबाला बोलव, ज्याला खायला नाही त्याला खाऊ घाला. त्याला नाही हे आमचे मोठे केट येणार आहेत, टाकतो टेम्पो मध्ये नाही कुठतरी. अरे त्याला खाऊ घाला, मान सन्मान करा. हा आमचं घेणं देणं नाहीये त्याच्याची, पण जो खरा त्याला उपाशीची गरज आहे त्याला द्या. हो, मोठ्या माणसाला देणार. शास्त्र म्हणते जेवावयाला धनिका समाने. लोक काय म्हणाले, धनिक लोकांना जेवायला बोलवतात समाने, आमंत्रिती लोकती आदराने. या साहेब आले, साहेब आले, साहेबाला जेवायला आदर आदित्य. कारण काय धनिक आहेत मोठे. परंतु खाया जया काही नाही. ज्याला खायला काही नाही ना त्याला आमंत्रण कोणी देत नाही. त्याला कोणी आमंत्रण देत नाही या बसा जेवायला म्हणून. आणि असा हा सुदामा, खायला काही नाही काही नाही काही नाही. आणि लेकर पण उपाशी पोटीवर झोपतात. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. पण मी आता तुम्हाला सांगितलं तो काय करायचा, 24 तास भगवंताचं नामस्मरण करायचं. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. पूजा पाठ करताना सगळं 24 तास कृष्णमय जीवन. एके दिवशी पत्नीला खरं काळजी असते ना, घर कसं चालवावं, काय चालवावं, काय आणायचे, पाहुणे येणार आहेत, रावळे येणार आहेत, ह्या पाहुण्याला काय आवडतं, त्या पाहुण्याला काहीतरी थोडंफार तरी आपल्या पद्धतीनं म्हणा काहीतरी करावं लागेल ना. तसं तर ही काय म्हणली बायको सुदामाची, अहो तुम्ही काय, कृष्ण माझा मित्र आहे, कृष्ण माझा मित्र आहे, कृष्ण माझा सखा आहे. तो एवढा श्रीमंत आहे ना, एक त्याच्याकडे जाऊन ये एकदा. नाही ग, नंतर बघू. गेला नाही. परत 8-15 दिवस झाले, परत सुदामाची बायको, अहो एकदा तरी जा. बच्चों के लिए जाना चुपचाप चले आना, बच्चों के लिए जाना चुपचाप चले आना. अहो तुमचं आयुष्य गेलंय, माझं आयुष्य गेलंय, जाऊ द्या. तिथे आपले लेकर आहेत ना, खायला काही नाही. तो अशक्त झाले, पोटामध्ये नुसतं खायचं आई 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 खायला करतात. त्यांच्याकरता तरी जावं. नाही ग, योग क्षेम वहाम्यहम देईल. माझा कृष्ण आहे ना, हा दयाळू आहे. माझा कृष्ण आहे ना, दयाळू आहे, तो देईल. आपण केव्हा देईल, आता नाही ना आपल्याला. अगं देईल तो सुख करता तोच आहे. त्याला दुःख माहिती नाही का, देईल तो. नाही पण जास्त आपल्या भाषेमध्ये टुमणं म्हणतो आपण, टुमणं. सारखं तेच राहिलं ना, जा तुम्ही, माणसाला काय येतो, राग येतो. जाओ मुलीकडे जाऊन या बरं, एकदा बरेच दिवस झाले. जा बरं मुलाकडे जाऊन या बरं, तुम्ही जाऊन या. आगे गेले होते गेल्या महिन्यामध्ये, नाही जाऊन या, काय फरक पडायला तुम्हाला. जास्त आपण असं म्हणलं की एक मिनिट तरी तो जातो. कसं सारखं सुद्धा आम्हाला माहिती आहे, आपली बायको जास्त आपल्याला त्रास देत नाही. नको म्हणले की ऐकते. तीर्थयात्रेला म्हणलो तर नको, तो म्हणाले नाही परत मला तीर्थयात्रेला जायचं आहे. शांत बसली. पण एकदा सह एव भार्यया विप्रो बहुशाः प्रार्थिता मृदू. मृदूला अंडरलाईन केलं पाहिजे. मृदूला रेष ओढली पाहिजे. सह एव विप्रया, सुदामाची बायको लहान आवाजामध्ये, मृदू म्हणजे आवाज लहान आवाजामध्ये, अहो तुम्हाला सारखं म्हणते कृष्ण तुमचा सखा आहे, कृष्ण तुमचा मित्र म्हणतायत ना, जा ना. किती दिवस झाले सारखं म्हणते, तुम्हाला तर कळतच नाही. किती बोलावं, बोलून थकले मी, आता कोणाच्या हाताने सांगाव. मृदू हळूच भाषेमध्ये सांगितलं, अयं हि परमो लाभः उत्तम लोक दर्शनम. सुदामानं विचार केला, हा खूप लाभ चांगला आहे. माझी बायको सारखं जा 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 म्हणते ना, माझा भाग्याचा उदय आहे.
कृष्णाकडे जा म्हणती आहे. माझं भाग्यात उदय आला ना ती म्हणायची जात. आता बायकोमुळे एकदा गेलंच पाहिजे. मग आता ठरलं जायचं तर पण त्याला द्यायला काय? तो म्हणील कृष्णा वहिनीनं काय आणलंय, काय दिलंय. गरिबी खूप वाईट असते हो. गप्पा तर कुणी मारत काय तुम्हाला माहिती. लहानपणी धर्म केला आणि मोठीपणी केला. अरे गप रे. त्याला भोगावं लागतो ना. त्याला सुख दुःख त्याला कळतं. ते काय काय नाही ते ज्याची यातना त्याला कळती. दुःखामध्ये कसं गेलं ते आपल्याला माहिती आहे. घराकरता काय केलं काय नाही. एखाद्या येऊन आपल्याला गप्पा मारत नाही हो होत असतं हो. पण त्याला खरं कष्ट काय झाले ते आपल्याला माहिती असतात. तर आता जायचं ठरलंय पण काय द्यावं. घरात तर काहीच नाही. काहीच नाही ना. सुदामाची बायको खूप आनंदित झाली. आमच्या मला जाणार आहे कृष्णाकडे. आमच्या मायाला जागे. मग घरामध्ये उतरंडी होत्या. पहिले डबे काय त्याचे काय काय त्याचे हो. ते माताचे डबे असायचे. ते मडके आपले माठ. अगोदर 3-4 माठ घरामध्ये. अगोदर 3-4 आणि शोधणारे कुठं उगच हे माठ घेते खाली घेते त्याच्यात आहे का बघती. परत तो खाली ठेवती. परत दुसरा माठ घेते. परत त्याच्यात काय आहे का परत खट्टी होती. उगच ते 2-4 माठ ते मडके पाहती. पण कशात काही सगळे मोड. काही नाही आहे. काय करावं काय नाही काय करायला. इतक्या वर्षामध्ये जा म्हणे तर जात नव्हते. आता जा म्हणे तर माझ्या घरी काही नाही. तिला दुःख वाटलं. हे भगवंता किती परीक्षा पाहणार आहेस. किती माझी परीक्षा पाहणार आहेस. इतके दिवस ते जात नव्हते. आता निघाले तर जायला माझ्याकडं काही नाहीये. द्यायला त्याला काही नाहीये. काय करावं काय नाही काय करावं. मग दिवसा कोणाच्या घरी कसं जावं. वस्त्र नाही अंगावर. त्याला गाठ मारून मालकाचं धोतर घेतले. त्याला गाठ मारलेल्या 50 ठिकाणी गाठी मारलेल्या. हे भागवतात वर्णन केले बरं. हे मी म्हणतो म्हणून नाही आहे. भागवतामध्ये याच्यापेक्षा वर्णन जास्त केलेलं आहे. तिची स्थिती कशी होती ती आहे. आणि ती पहाटे पहाटे अशी लोक उठायच्या अगोदर हळूच आपल्या 1-2-3 घरामध्ये गेली. अहो आमचे मालक आहेत ना कृष्णाकडे जाणार आहेत. थोडं काही देतं का हो. त्यापडी कृष्णाकडे जाणार आहेत. जसं काही तुझा चुलताच आहे कृष्ण. खूप हेटाळणी करावी हो. खूप हेटाळणी करावी. कृष्ण कुठं तुम्ही कुठं. कृष्णाकडे जायचं म्हणते. अगं तुला पाहिजे म्हण ना. लेकरं रडायला लागले घेऊन जा ना तुझ्या लेकराला. नाही हो कृष्णाला पाहिजे. दापुडी हाकलून द्यावं. परत दुसऱ्या घरी जावं. ही नाही तर नाही. अहो आमचे मालक आहेत ना तिकडे जाणार आहे. थोडं काही देता का थोडं काही. हा 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 माहिती तुला इतके दिवस झाले ना आता येईलीस. तिथं पण नाही मिळालं. शेवटच्या घरी एक मोलकरी काम करून निघाली होती आणि हे अवस्था पाहिली गरिबी. आणि त्या मोलकरीण बाईनं सासू असतात ना पोहेचे कांड्याचे. पूर्वी कांडण करायचे ते. आता ती मिक्सर निघाले वेगळं. त्यावेळेस हाताने कांड्याचे पोहे वगैरे करायचे. तर त्या मोलकरणीनं त्या ओखळामध्ये ते पोहे असे काढले होते शाळेला. तर हिला काय वाटलं ही आता मागायला आलेली ना मग हिचं काम कमी होईल. ती गोळा करायचं वगैरे सर्व हे होऊन मग ही तिथे गेली. अहो बाईसाहेब मला थोडे काही देतात का. मोलकरीण बाई म्हणली मालकिणीला द्या बघा हे आलंय म्हणली दरिद्री द्या. तिला सगळं साफ करायला लावा तिला. बघून तरी परीक्षा कसा पाहतो बघा. हिचं काम हलके होण्याकरता ती तिला सांगायला लागली. ते ना आपलं काल सडलेलं सगळे थोडेफार निघतील काही पोहेचे काणे थोडेफार. मी सगळं काढून घेतलेलं ते तसं काहीच नाहीये. पण उगं थोडं असं राहिलेलं साफ करून घे म्हणा नाही तिला. अगं ती काय म्हणाली बघ तिथं. आणि ते कांसाने काय केलेलं आहे ते सगळं पुसून घे. सगळं स्वच्छ करून घे. आणि जे काय थोडंफार आहे ते घेऊन जा. घेऊन जाऊ खरं नाही हो मी. कधी नाही सगळे नाही म्हणायची सवय ना. होची सवय नाही ना जिंदगीमध्ये. तो का गेली
म्हणजे हाताने सगळं माती वगैरे सगळं गोळा करायचं, हे करायचं. लोक थोडे निघाले, झटकून फुटकून गेलं, थोडे निघाले. आता बांधावीत कशा? तिथे न्या म्हणली, भगवंतानी दिले, पण बांधायला कुठं पदर आहे? ते पण 4 ठिकाणी फाटलेला. शेवटी एका कोपऱ्यामध्ये एक थोडी जागा होती, असे ते बांधले. दिवसभर बसून बसून संध्याकाळ कोणी पाहुणे म्हणून ते तेवढे पाखडले. संध्याकाळच्या वेळेला घरी घेऊन आली. बरं, ते पोरांनी पाहिलं तर पोरं मागतील, लपून ठेवावे. आई मला दे, आई मला दे म्हणले तर मग आणलेली ती पण जायची निघून. पोरांना 24 तास भूक लागलेली. तिने भाऊ एका ह्याच्यामध्ये घेतलं आणि असे बगलामध्ये ठेवल्याबरोबर अयम ही सुद्धा मला सांगितलं, अहो तिने आपल्याला थोडे पोहे दिलेत बरं. वा 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 वा, कृष्ण माझा दयाळू आहे. मी म्हणलं होतं मला काहीतरी देईल, तो भक्तवत्सल आहे, तो देईल मला. दिले ना, बस झाला. आता मी सकाळी जातो म्हणानंतर, पण नीट ठेव बरं, पोरं आल्यानंतर भूक लागली म्हणतील आणि ते काय करेल, खाऊन घेतील. नाही ते याच्याकडे तर जो तर कुठं चांगलं होतं, ते पंचाच्या वादाच्या 50 ठिकाणी फाटलेला. 50 ठिकाणी पंचा मागायचं नाही तर तो एक होतो, मला हे द्या, तुम्ही जे दिले तर अंगावर घालायचं, नाही तर नाही. त्यानं सुद्धा एका कोपऱ्यामध्ये थोडं त्या ट्रेमध्ये बांधली, पोहे बांधले. आणि पहाटे कुणी उठायच्या अगोदरच जायचं होतं त्याला. रस्त्याने लोक म्हणले ते कुठे चालला, काय करला, चालला आता म्हणून. परत सकाळी उठला लवकर आणि कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. मला माहिती याची वेळ झालेली आहे, पण थोडं म्हणून आपण त्याला काय. हा, कृष्ण भगवान की जय. खालचा पण वास यायला वाटतं कोणी काही जणाला झाले. गुरुजी काय काही काळजी करू नका, योग्य वेळेमध्ये सुदामा तिथे गेले की तुम्हाला सुद्धा इकडे मिळणारच आहे. पण आता सकाळी निघालेला, संध्याकाळच्या वेळेला कुणी पाहुणे म्हणून नगरीमध्ये गेला. सोन्याची नगरी हो, भगवंताची म्हणजे सोन्याची नगरी. 4-5 वाजता गेला. अहो ते कृष्ण कुठे राहतो? तिथं कृष्ण कोण म्हणणार आहे त्याला? तिथं कृष्ण कोण? येड्या आले हो, काय कृष्ण आले. ती पलीकडच्या रस्ता आहे ना, पलीकडल्या साईडला, तिकडे जा, तिकडे जा. तिथून थोडं पुढे गेलं, कृष्ण कुठे राहते हो? पिंपळाचं झाड आहे ना, पिंपळाकडनं पुढे डाव्या हाताला वळा. त्याला खरा पत्ता कोणी सांगा ना. माणूस पण एवढे असतात ना, दिन दुबळ्याला साथ देत नाहीये. खोटा रस्ता सांगायला त्याला दिवसभर फिरवलं, इकडून तिकडं. थकला हो शेवटी. अन्न नाही पोटात, पाणी पिलेलं नाहीये, काही नाहीये. पाणी पिलेलं नाही, काही नाही, थकला. कोणाला ऍड्रेस सांगितलं की चुकीचं सांगायचं. काय करावं काय नाही. संध्याकाळची वेळ झाली, 6 वाजले. आणि सुदामाला, भगवंता एवढं मी पाप केले करे, एवढं. आणि सुदामानं फक्त भगवंताचं असं चिंतन केल्याबद्दल आणि भगवंताला तिकडं गुचकी लागली. कृष्णाला गुचकी लागली तिथं. अरे कोणतरी माझी आठवण काढ, कुणीतरी माझी आठवण काढताय. आणि क्लिक झालं. जो कुणी तिथं असेल त्याला संदेश दिला की इकडे घेऊन ये. कोणी मला माहित नाही, पण त्याला माझ्या इकडे आणा, अशी परस्परांनी वेदना दिली.
आणि कृष्णाजवळ कोण माणूस आला होता माहिती का? सकाळी ज्याला विचारलं होतं कृष्ण कुठं राहतो, ओ म्हणले बाबा आणखीन कृष्णाकडे गेलाच नाहीत का तुम्ही? आता हे कृष्णानेच पाठवलं होता. कृष्णाला सगळं माहिती होतं. अहो म्हणजे दिवसभर म्हणजे तुम्ही कृष्ण कुठं राहतो, कृष्ण कुठं राहतो असं म्हणायला लागलं. आणखीन गेला नाहीत का? चला म्हणे मी तुम्हाला दाखवतो. त्यानं हात धरला आणि बरोबर कृष्णाच्या द्वारासमोर मोठं जे द्वार होतं तिथं बसले आणि भगवंतांनी ज्याला प्रेरणा केली होती तो निघून गेला. ज्याला प्रेरणा केली होती याला इथं आणून सोड, त्यानं आणून सोडलं आणि तो निघून गेला. आता मोठे माणसं खूप चांगले असतात, पण हाताखाली जे असतात ना ते महाराजाजवळ कोणाला जाऊ देत नाही. महाराज करायले, महाराज पूजा करायले, अमकं करायले, महाराज तमकं करायला लागले. आणि मला मोबाईल पण सासूपेक्षा सासरवास मला असतो बघा. काही म्हणा सासूला तरी थोडं सासरवास कसा थोडा कमी, पण महाराज लोकांना खूप जास्त असतो. आता द्वारासमोर उभा राहिलाय आणि मोठे लोक खूप चांगले, पण हाता काय ते म्हणले की महाराज अमकत करायले, महाराज तमकत करायले. साहेब म्हणले उद्या या, साहेब म्हणले मी मीटिंग मध्ये आहे. तसं काय झालं, दोन द्वारपाल होते ना, द्वारपाल उभा राहिलेले. हा म्हणला अहो कृष्ण कुठे राहतो, कृष्ण कुठे राहतो इथं कृष्ण. बघा येड आपल्या भगवंताला काय म्हणायला लागलाय, कृष्ण म्हणायला लागलाय. खरं बघा म्हणजे ते कपड्यावर गेले ना येड. वधो लागले कृष्णजी ते कृपाळ, विनोदार्थ सांगू चला रावळात. चेष्टा करून जायला हसू लागले. बघा म्हणले की हे जे पुंज दारिद्र्य आणि तुम्ही कोण आहेत म्हणले, म्हणजे कृष्णाचा मी मित्र आहे. कृष्णाचे तुम्ही मित्र, भाग्य आहे का म्हणजे तुमचं. हा वधो लागले कृष्णजीचे कपाळ. जाऊ द्या म्हणले, आता एवढं म्हणायला लागला आलो याच्या भागवंताच्या कपाळामध्ये असायचं म्हणजे त्याचं काहीतरी होऊन जाईल. आणि नाविलाज होता. मग दोघही गेले. भगवंत त्याच्यामध्ये आवडलेले आपल्या सिंहासनावरती, सिंहासनामध्ये असं भगवंत बसलेले आहेत आणि वारा वगैरे सर्व असं घालायला लागले सगळेजण. इतक्या म्हणजे दोन द्वारपाल आले आणि भगवंता भगवंता अरे कोण आले ते बाहेर एक कोणतरी आलाय. कोण आलाय ते माहित नाहीये, पण तुमचा मित्र म्हणतो. माझा मित्र, तुमचा सखा म्हणतो. अरे कोण आहे, कोण कोण आहे ते. सुसु काहीतरी म्हणतो. सुदामाला भैया दादा जे परत सगळं अंगावरला शेला पाडला. वाऱ्याच्या वेगाने भगवंत निघाले आणि कृष्ण आले म्हणजे बाकी सगळे लोक बाहेर आले. कृष्ण आले बाहेर, कृष्ण आले, कृष्ण आले. इथून तुम्ही माझे कृष्ण आले आणि भगवंत वाऱ्याच्या वेगाने निघालेले दहारा. आता सुदामाला काय वाटलं, कुठली तरी मीटिंग महत्वाची काही की भगवंत काहीतरी महत्वाच्या कार्यक्रमाला वेगाने चाललाय. खूप वेगाने भगवंत जात होते ना. आपण मध्ये कशाला यायचं मोठ्यांच्या, त्याला कशाला मी त्रास देऊ. मी दरिद्री आहे, मी सखा आहे त्याचा. मोठ्या मोठ्या माणसाच्या समोर मी कशाला जावं. एवढे मोठे लोक आहेत, त्याला काय वाटत बघा हे आलाय आणि वेगाने बघून निघालेत. हा सुदामा काय करा, थोडा मागे सरकला. नको माझ्या कृष्णाला मी नको दिसायला. महत्वाचं काम असेल ना तर माझ्याकडे येईल. भगवंताने तेवढं पाहिलं आणि साष्टांग नमस्कार घातला सुदामाला. गोपाल कृष्ण भगवान. दादा दादा केव्हा आलास रे, मला यायचं सांगायचं कधी तू. दादा सुदाम दादाला म्हणतो, सुदामाला म्हणतो दादा. मोठा भाऊसा सुदाम त्याला. अरे कशाला कष्ट घेतले. सुदाम म्हणतो अरे नको कृष्णा, पाया पडू नको, लोक बघतायत तुला, तू खूप मोठा आहेस. नाही रे दादा, हे तुझ्या करता नाही. हे तू मला माझी मी पुण्यवान आहे, तुझ्या मला पाया पडायला मिळायला लागले सुदामा, असं म्हणू नको. नाही रे दादा म्हणू नको. मग सुदामाचा हात धरला भगवंतानं. सगळे लोक पाहिले. अरे दोन पदच होते ना ते द्वारपाल.
म्हणजे अगोदर म्हणायचं ना मी एवढा VIP म्हणून, त्याची माझी एवढं म्हणायचं ना मला मी अंकायला बघा म्हणजे भगवंत त्याच्या पाया पडायला म्हणले. पण की जेव्हा कळतं ना त्यावेळेस आपला पाय कळत नसतं. त्यामुळे भगवंतानं सुदामाचा हात धरला तरी ते हो, आणि भगवंत ज्या सिंहासनावर बसत होते ना त्या सिंहासनावर सुदामाला बसवलंय हो. सुदामा म्हणाला नको रे कृष्णा, नको रे कृष्णा, माझी तिथे योग्यता नाहीये. हे झाला त्याच्यावर तूच बसायचं. बसवलेला आहे. बसवल्यानंतर परत एकदा पाया पडला, पाय चोपाय लागला. पुष्कळ वेळ झाला, काय करावं काय नाही. आणि सुदामाच्या पायाजवळ बसल्यानंतर त्याच्या पायात खूप काटे मोडले. चप्पलच नाही नो, तसा दानवाई वापरायचा जायचा. तर भगवंत म्हणतात त्याला सुदामाला, अरे सुदामा एखादं वस्त्र तरी घ्यायचं, किती फाटलेलं आहे हे वस्त्र. आता सुदामा म्हणला खरं तुला माहिती, मनातल्या मनात म्हणलं बरं का, तुला सगळं माहितीये, तू मला विचारतोस म्हणजे एखादं तरी वस्त्र घ्यायचं. काटे किती पाडले पाया. एक श्लोक दिलेला आहे, अंग भरी वस्त्र नसे. अरे काटे मोडतेत नाही, एखादं चप्पल तरी घ्यायची, प्लॅस्टिकची 100 रुपयावाली ती. अरे वस्त्र अंगावर घालायला नाहीये, चप्पल कुठून घेणार आहे. मग भगवंतानं त्याचे जे पायाचे काटे होते ना, काटे आपल्या स्वतःच्या हाताने सगळे काटे काढले. त्याचा हात फिरवला. सुदामा किती पुण्यवान आहे रे दादा, किती पुण्यवान आहे. तुझी सेवा करायची मला आज वेळ आली आहे. कृष्ण भगवंत एवढं त्याला करतात, काटे वगैरे काढले. आणि कृष्णानं सुदामाची सोडोपचार पुण्या केली. तिथे काय असं आहे का, हे नाही ते नाही ते नाही ते नाही, काय सोन्याचं गंगाळ, बकेट, मोत्याची अक्षदा, सगळं घरी आणा रे. मोत्याची अक्षदा आणा, सुवर्णाचा गंगाळ आणा, गरम पाणी आणा, गार पाणी आणा, सगळं तांदूळ वगैरे सगळं म्हटलंय. आंघोळ वगैरे घातली, पाय धुतले, भगवंताची पूजा, पूजेची पाद्यपूजा वगैरे केली. सुदाम्याची पाय वगैरे धुतले, सिंहासनावर करत बसवलं त्याला. आणि ध्वजाला बसवल्यानंतर त्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं होतं, विधिलिखिता ते मोडूनी. भगवंताने जे काही दिली लिहिलं होतं, लिहिले आजपासून प्रभूने न भीक मागा. आजपासून सुदाम्याला भीक मागायची गरज येणार नाही. विधिलिखिता ते हात फिरवला होता गंध लावायला. षोडोपचार पूजा केली, पाद्यपूजा वगैरे सर्व झाली. आणि गंध लावताना हात फिरवला आणि विधिलिखिता ते मोडून सगळं मोडलं. भाग्य देता लिहिले प्रभूने न भीक मागावी लिहिलं. आणि असं चालत असताना प्रत्येकाला भगवंत तिचा हे करू लागला, आशीर्वाद द्या म्हणले. आता सगळा एका एकाला काय थकलेला होता, दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं, काही नाही. चला मला एक एक जण नमस्कार करा. आता ती काही थोडे होते का, 10-15 जण होते नमस्कार. ती शेवटची होती ती अगोदर आली. अष्ट सौभाग्यवती पुत्रवती भव, अष्ट सौभाग्यवती पुत्रवती भव. 10-15 झाल्या. कृष्णा अरे किती 8 आता मला माहिती होते म्हणजे 8 पर्यंत. शास्त्रानं पण परवानगी 8 पर्यंत दिलेली आहे. म्हणजे किती झाल्या म्हणजे मोजून नको, तू नमस्कार करू दे, फक्त नमस्कार करू दे. अष्टपुत्रावती सौभाग्यवती भव. मला एवढ्या आता परत आणखीन काही गेल्या. त्यानं मग थोडा आशीर्वाद कमी केला, कोरडं पडायला लागलं. पुत्रवती भव पुत्र कमी करून टाकला, नुसतं बोला परत कमी केलं, परत केलं. आणि सुदामा आशीर्वाद तरी चांगला दे ना.
तुला काय झालं मला म्हणायला माझं मला आठवतं सौभाग्यवती भाऊ व्हायला मला काही पुढचं कळलं ना मला मी काय म्हणाले ते. आणि मग काय तुझी तुला भाऊ म्हणून म्हणतो तुझी तुला भाऊ पण काहीतरी तू कसा आहे वाटते सुदामा तू कशीला तुला जे असलं द्याल ना तुझ्या पावर तुझ्या ह्याच्यामध्ये. तर मग कृष्णाने ओळखलं की जास्त परीक्षा घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे कारण तू थकला ना एवढा काय 16,000 म्हणल्यानंतर काय हो काही नाही. मग शेवटी भगवंताने काय केलं त्याला नमस्कार वगैरे घातला आणि फराळाचं समोर ठेवलं होतं सगळं. सुदामा म्हणला माझं लक्ष तिकडे पण खा कुठं म्हणाले. आता भगवंताचं पाचवे पक्वान केलेलं ते अमकेचे लाडू तमकेचे लाडू हे केलेलं ते केलेलं. पण आता पाहुण्याच्या घरी गेल्यावर ही लाडू खाऊ करता का पाहुण्याने दिला पाहिजे ना खायला. हे घ्या सुदामा सगळं पाहायला लागलाय. भूक लागलेली दिवसभर काही खाल्लेलं नाही काही नाही. पण भगवंताने काय केलं सुदामाचे आणलं होतं की नाही ते बांधून ते भगवंतानं काय केलं त्याचं लक्ष गेलं. पाठवडीमध्ये पोहे आणलेली हळूच कृष्ण मागे गेला आणि ती पुटुळी सोडली आणि ती पुटुळी सोडली ते पोहे असे घेणार एक खाऊन टाकलं आणि पोहे खाल्ल्यानंतर भगवंत म्हणाला आता याचं चांगलं केलं पाहिजे याचं चांगलं काळजी तितकेच रुक्मिणी आली. म्हणजे एक पोह्यामध्ये तर सगळं सुवर्ण द्यायला लागलाय काय करायला लागलाय पुढे आणखी आणि दुसरा पाय गेल्यानंतर म्हणजे मला सुद्धा उद्या द्यायला कमी करणार नाही म्हणजे यो कृष्ण उद्या म्हणजे तिला पण घेऊन जा तिनं पुढे पोहे खायचा प्रयत्न करा. अहो आम्हाला पण तुम्ही दिलेच पाहिजे तुम्ही तुमच्या कोण आहोत अर्धांगिनी आहोत. आणि त्यांनी पण थोडी घेतली. कृष्ण म्हणले अरे सुदामा एवढा थकून आला असेल म्हणजे तुला भूक लागला असेल मला तेच म्हणायला मगापासून मला ते सगळं दिसायला भूक लागली त्याला खावा तू म्हणेनच ना मला जेव मी मला कसं जेव म्हणू पण तू असा ब्राह्मण आहेस म्हणले जेव करायला पण तू आंघोळ केल्याशिवाय जेवणार नाहीस. ऐका भगवंत तरी आहेच कधी पाद्य पूजा केली सगळं केली पातीला आणले तू कसं जेवशील म्हणले आंघोळ केल्याशिवाय तू जेवशील का. हे पण आता ह्याला होत म्हणावं लागलं नाही म्हणून कसं करेल काय. संध्याकाळची वेळ झालेली होती मग याला परत ते कंगाळ वगैरे गरम पाण्याचं गार पाण्याचं सगळं प्रत्येकीने एक तांब्या त्याच्यात टाकला सुद्धा मला आंघोळ घातली. सत्याभामा म्हणते मला वाटलं म्हणलं मित्र 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 माझा म्हणले त्याचे हात निवळ पारेकर गुरुजीसारखे दिसते त्याला काढावा आणि याला को म्हणले त्याच्या शरीराकडे जाऊ नको ग. ब्राह्मणो मम दैवतम माझं दैवत आहे ते. सुदामा ब्राह्मण कोण आहे माझं दैवत आहे तू दिसायला जाऊ नको त्याच्यावर. बघ अंग वगैरे वस्त्र त्याला घ्यायला नेसायला दिला पितांबर एक अंगावरच घेतला एक पाठ बसायला दिला एक पाठ टेकायला दिला आणि वाढायला आणलं. सगळं वाढले काय वाढलंय मांडून स्वस्तिक सुवर्ण पाठ अडणे वरी सोन्याचे ताट स्वयंपाक वगैरे केलेला आहे काय केलेलं आहे स्वयंपाक वगैरे सर्व केलेला आहे आणि पाठी पक्वान भगवंताला वाढायला लागलेले आहेत. काय केलं होतं मांडून स्वस्तिक सुवर्ण पाठ अडणे वरी सोन्याचे ताट भोवती फळांचा तो ताट गादीवर ते डवलिंगाले दाट झाडले झाडले गोल गोल ते लाडू आले. आपल्यासारखे नव्हते आपल्यासारखे लाडू नव्हते. तुम्ही म्हणता कसं एका ठिकाणी आम्हाला लाडू दिला केलेले लाडू म्हणलं नको खात नाही नाही म्हणजे गुरुजी खाले पाहिजे ते लाडू फोडायला मी ते यजमान त्याचं पोरग तिघ आलो लाडू काही फुटत नव्हते. मला महाराज खबरदार म्हणजे तुम्ही लाडू फोडला तर तिघ लाडू फुटू नको देव
असे मऊ केलेले लाडू असे कृष्णाला सुदामाला वाढलेलं आहे. पाठी पकवणं सावकाश होते कृष्णा, सावकाश होते. पण याला कुठे दिले पाठी पकवान वाढले, सगळं केलं, गोल गोल ते लाडू आले, ते पण गरबडले, सगळं झालं. पाठी पकवान समोर आहे, पण याला कोण दिसायले? घरचे लोक, घरचे दिसायले. तो मी तर पकवान खायला लागलो, पण त्यांना काहीच नाही खायला, वस्त्र नाहीये, खायला नाहीये, काही नाहीये. कृष्णा म्हणतो का रे, स्वयंपाक चांगला झाला नाही का? स्वयंपाक चांगला झाला नाही का? रुक्मिणीनं काही चांगलं केलं नाही का? आता याला कसं म्हणावं की घरचे सगळे उपाशी आहेत आणि मला इथं जेवण कसं जाईल, म्हणता येत नाही ना. असं बदल्याबरोबर आता कृष्णाने एवढे केले तर खावत लागल, बळच जेवायला लागलं. जेवलं. जेवण करत असताना हे भागवतामध्ये नाही, पण एक महान असे एक भागवतकार आहेत, त्यांनी कथा सांगितलेली आहे की गोष्ट की सुदामा ज्यावेळेस पोई घेऊन निघाला त्यावेळेस त्या सुदामाच्या बायकोने चिठ्ठी लिहिली होती. ते भागवतकार खूप मोठे आहेत, ते कुठेतरी वाचला असं झालं तो संदर्भ. त्याच्यामध्ये चिठ्ठी लिहिली त्यांनी. काय लिहिलं? कृष्णाला लिहिलं. काय लिहिलंय? भाऊजी, कृष्ण भाऊजी, मी ऐकून आहे तुमचा अवतार कोणाचा आहे? विष्णूचा. तुमचा अवतार विष्णूचा आहे आणि भगवान विष्णूला अवतार आहे. आणि शंकराचा कशाचा अवतार? भगवंताला काय आवडतं? शंकराला आवडतं जलधारा. शंकराला जलधारा आवडते, प्रिय आहे. अग्नीला तू प्रिय आहे. अग्नीची ज्यावेळेस आपण आहुती देतो त्यावेळेस तू प्रिय आहे. आणि महाविष्णूला एकादशी प्रिय आहे. विष्णूला काय प्रिय आहे? एकादशी आहे. मी पूर्वी ऐकून होते आणि मी करत होते. महिन्यातनं 2 एकादशी येतात. किती? शुक्ल आणि वैद्य, अशा 2च एकादशी येतात. पण भाऊजी, मी एवढी भाग्यवान आहे ना, यांच्या बरोबर माझं लग्न झालंय ना. शास्त्री, माझ्याकडे दररोज एकादशीच आहे. दररोज एकादशी आहे. कारण तुम्हाला एकादशी प्रिय आहे ना भाऊजी. विष्णूच्या अवतार आहात ना, तुम्हाला काय प्रिय आहे? एकादशी. भगवंत तुमच्यामुळे तुम्हाला करून घेत नसेल. लोकांना महिन्यातून मी दररोज एकादशी, किती पुण्यवान आहे मी भाऊजी. आणि शास्त्री असताना मी एवढं भाग्यवान आहे. पण तुमची मी एक विनंती करते, माझ्यावर अशाच कृपा राहू द्या. मला श्रीमंत बनवू नका. तुमची माझ्यावर अशीच कृपा राहू द्या. आणि तुमच्या मनात जर असेल ना, अशीच मी एकादशी करत राहील. अशीच मी एकादशी करत राहील. आणि फक्त तुमचा जर आशीर्वाद असेल, तुमच्या जर मनात असेल माझ्याकडे द्वादशी घालायची आहे, तर तुम्ही द्वादशी घडू शकता. अशी चिठ्ठी लिहिली होती. आता भगवंतानं काय केलं? ती चिठ्ठी घेतली आणि वाचली. विष्णूला काय प्रिय आहे, शंकराला काय प्रिय आहे, तुम्हाला तर एकादशी प्रिय आहे. भगवंताला रडू आला. रे वहिनी, तुम्ही पुण्य केले का पाप केले का मला काही माहिती नाही आहे, पण तुम्ही माझ्याकरता रडतायत. मला तुम्ही 6 एकर करतायत. एक लक्षात ठेवा, आजपासून माझ्या सुदामाला काही कमी पडणार नाही आहे. अहो, खायचंच काय, संपूर्ण नगरी सोन्याची करून देतो. ही नगरी सोन्याची केली. आणि सोपाचे काय, सगळे पोते सगळे, सगळं असं भरभरून तुम्हाला देतो. आणि कृष्णानं संपूर्ण भरभरून त्या सुदामाला दिलेलं आहे. सोन्याची नगरी दिलेली आहे, सोनं नाणं सगळं दिलेलं आहे. आता सुदामा 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, महिना झाला, पण सुदामा मनामध्ये म्हणलो मी याला मागायला, पण आता म्हणायचंय खावा.
आणि तुझं सुदामा म्हणणारा म्हणला नाहीये. आणि कृष्ण काही तुला घेऊन जा म्हणे ना, तुला घरी खायला नाही, हे घेऊन जा. कृष्ण म्हणे ना हे काही होईना, काय करावं काय नाही. म्हणजे सुदामाला जाऊ द्या म्हणला, आता त्याच्या मनातच काही नाही तर कशाला मागायचं. आता सुदामा निघाला. निघाल्यानंतर कृष्ण म्हणले हे सुदामा, पितांबर माझा म्हणले तुला न्यासाला दिलेलं आहे मी ते. अरे म्हणजे कृष्णा विसरलो होतो, म्हणजे काढून ठेवू. तुझा पितांबर मी दिला तुला लागेल न्यायला, तुझं कुठे म्हणले ते. पितांबर काढला, ते घातलं, भगवंताला एक नमस्कार केला. कृष्णा कृपा असू दे रे, तू माझा सखा आहेस, तू माझा करता धरता तूच आहेस. कृष्णा माझ्याकडे लक्ष असू दे, पण तू काही दिलेस का म्हणायची काही ताकद होती भक्ताची. आणि नाही दिलं तर नाही दिलं, देईल नंतर, केव्हा तरी येईल, केव्हा तरी मला देईल असं म्हणून सुदामा निघाला. निघाला तर भगवंतानं काय केलं होतं, सगळं सुवर्ण करून टाकलं होतं. सुवर्ण नगरी. जी ज्या बाईनं पोहे देताना थोडी काटकारपट केली म्हणले तिला पोह्याची गिरणी करून दे. तिला काय कर, ज्या बहीण पोहे दिले नव्हते ना, एवढं खोटं बोलले ते, त्याला पाहिजेत का, कृष्णाला कशाला पाहिजेत, तिला पोह्याची गिरणी टाकून दे. कृष्णाने सांगून दिलं, जे जे वाईट जेवढे कृष्ण सुदामा बरोबर वाटले त्यांना भरभरून दे, दुप्पट दे. आता मग काय सगळं मग सुदामाच्या बायकोने ती साडी वगैरे नेसलेली आहे, पोरांनी वगैरे ते दागिने वगैरे अंगावर घातलेले. आता सुदामानं काय विचार केला, काही लोक कुचके असतात ना हो, मला दिवसा जायला नको, केव्हा गेलं पाहिजे, रात्री. मग कुठे गेले होते कृष्ण, हा म्हणलं होतं जाऊ नका, काही जाणार नाही ते, म्हणून ते म्हणला दिवसा जायलाच नको, रात्री आपण गेलं पाहिजे. मग रात्री वेळ झाली तर मला नको, 10 वाजेपर्यंत जागलेले जातात मला लोक, 10 वाजेपर्यंत जागले. मग आता ज्या ज्या लोकांना जे काही कृष्णाने दिलं होतं सगळं सोन्याची नगरी वगैरे केलेली आहे, कोणाला फ्री वायफाय दिलेला आहे, कोणाला मोबाईल दिलेले, सगळे लोक कामाला सुदामाची वाट पाहिली ना. मग ती एक करणार. मग ह्या रात्री एका झाडाखाली जाऊन बसला, 12 वाजता निघू म्हणला, म्हणजे सगळेजण तोपर्यंत झोपतायत. आणि मग गावाच्या लोकांनी ठरवलं, सुदामामुळे आपल्याला एवढे मिळालं ना, सोनं नाणं नगरी मिळाली, सगळं काही मिळालंय, सगळं सोन्याचं मिळालंय. मग त्या लोकांनी काय करायचं ठरवलं की आपण सुदामा काही आपल्या सत्कार करून घेणार नाहीये, मग त्या सीमेवर जावं आणि त्याला वाजत गाजत घेऊन यावं की तुझ्यामुळे आम्हाला मिळालंय, तुझ्यामुळे आम्हाला मिळालंय, असं करत यावं. मग येणं ते ढडांग टकडांग ढडांग टकडांग असतं काही ते सगळं घेऊन रात्री 11 11:30 वाजता तिथे ते सीमेवर थांबले. सुदामा आला की त्याला ते बसायला पण केलं होतं ते मकर, त्याच्यामध्ये आपलं वाजून न्यायचं. आता 11:30 वाजलेत, ती आलं ते तिकडून वाजत. सुदामा म्हणला 8:30-9 वाजेपर्यंत असं ठीक आहे म्हणला, 11 वाजता एक कोणाला न्यायला भाऊ म्हणले, हे काय इकडं वाज, कोणाची पालखी आली म्हणला इकडे, याला काम आहे त्याचा सत्कार करायचा, त्याच्यामुळे सगळं सुवर्ण नगरी झालेली आहे. कोणाला साड्या, कोणाला धोतर, जे काय पाहिजे होतं कृष्णाने दिलेले सुवर्ण सगळं करून दिलेलं. आता ते पुढे जे सुदामा माझ्या मागे सरकार घालायचा अर्थ आला आणि ते जवळ येऊन बसले. अहो सरकार कोणाला म्हणायचे, सुदाम्याला. आता याला सरकार म्हणून भेट घ्यायचं होत नाहीये, याला नुसतं माहिती होतं सरकार. याला लोक काय म्हणायचे, सरकार. आज काय म्हणायचे, सरकार म्हणायला लागले. म्हणजे आजपर्यंत मला कोणी सरकार म्हणलं नाही, सरकार शब्द मला ऐकायचं. सरकार काय झालंय बरं, तरी जवळ पाहिले म्हणला रात्री 12 साडेबारा वाजलेत म्हणला, यांचे पाय तरी पाहू म्हणला सगळ्या सवाचेत का उलटेत का पिशाची पिशे मला कोणी उचलून तर येईल नाही काही. सगळ्यांच्या पायाकडे बघितलं, पाय तर सवाचेत म्हणले, हे सगळे चांगलेच माणसं आहेत. सरकार म्हणाले म्हणजे परत मला, अहो सुदामजी सरकार, तुम्हाला आम्ही हे बसायला आणलंय, तुम्हाला मिरवणूक काढायची. म्हणजे काय झालं, काय झालं म्हणजे तुमच्यामुळे मिळाले आम्हाला सगळं, हे जे काही मिळाले वैभव, कोणाला आमकं कोणाला तमकं सगळं सोन्यात करून दिले ना, तुमच्यामुळे मिळालंय. ही जी सवलत आहे ती तुम्हाला तुमच्यामुळे मिळालेली आहे. मला नको,
नाही नाही म्हणजे ऐकायचं ऐकणार नाही, तुमच्यामुळे आम्हाला सगळे मिळाले. मग मला पालखीमध्ये काही नको, असं जाऊ चालत, असं चालत 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 आले. आणि ज्या ठिकाणी सुदामाचं घर होतं ना, भगवंताने त्या ठिकाणी महाल बांधला, महाल. आणि सुदामाच्या बायकोला जशी रुक्मिणी साडी नेसती ती साडी, सोनं नाणं लकटलेली. आणि सुदामा म्हटलं, सुदामा म्हणतो, हे घर कोणाचे कोणाचे, हे घर कोणाचे कोणाचे, हिऱ्या माती मोलाचे, हे घर कोणाचे. माझंच घर तेव्हा मला एवढं आहे, घरी असे 5 वाजते वगैरे, हे घरी एवढा मोठा महाल. माझं घर नाही बाबा, मला चला मध्ये. याला वाटलं आता कोणीतरी असेल, ते रुक्मिणी सारखी दिवी दिसली, एखादी दिवी असेल म्हणून ते वरी गेला, त्याच्या पायात पडला. ओ तुमची बायको आहे ना मी. अरे म्हणजे हे तुमच्या त्यांनी दिलंय, खतरनाक दिलं म्हणलं सगळं. मला बाई ओळख ना काहीतरी, पाया काय पडायला म्हणजे चला घरात. मी पाठवलं म्हणून सगळं, नसतं पाठवलं तर. आणि पुढे दिवस सुद्धा मला बरं वाटलं. पण त्यांना घरातल्याला सांगितलं, सुदामाने आपल्याला भगवंताने सर्व दिलंय, उठायचं नाही मातायचं नाही. ते भगवंताने दिलंय ना, काही दिवस थोडे दिवस त्याला ते उपभोग घेतला आणि म्हणला नाही. परत एक झोपडी बांधली, त्या झोपडीमध्ये राहू लागले. जेवढं मोजकं लागतं तेवढंच घेतलं. आणि त्यानं गावाला काय केलं, एकदा गावामध्ये काय केलं, सगळ्यांना दौंडी पाठवली. उद्या भागवताची समाप्ती आहे आणि 2च्या नंतर सर्वांना भोजनाचा कार्यक्रम आहे. त्या भोजनाचा स्वाद सर्वांनी घ्यावा. म्हणून त्यानं काय केलं, सुदामानं सगळ्या लोकांना बोलवलं, जेवायला खावायला सगळ्यांना जेवायला दिलं. आणि जाताना सांगितलं, माझ्या घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत आणि एक एक घेऊन जायची. काय लोकांना आनंद झाला. वस्तू घेऊन जायची ती सोन्याची, सगळे सोनं. गावकरी पण खूप भक्त होते, भक्तवत्स नाही म्हणलेच नाही. एकाने 4-4, 5-5 वस्तू घेऊन गेले सोन्याच्या, काही नाही म्हणलेच नाही. सुदाम महाराजांनी तुळशीपत्र ठेवलं घरावर. घर पण म्हणले कोणाला घ्यायचे ते घेऊन टाका. घरातलं सर्व देऊन टाकलं. आणि सुदामा परत आपल्या घरामध्ये राहिले. आणि भगवंताला एक शास्त्र इथं सांगते, भगवंताला काय दिलं यांनी, काय दिलं शास्त्र सांगतंय, ऋण तरी मुठभर पोहे. ऋणामध्ये भगवंत कोणाच्या राहत नाहीये. घेशी तेव्हा देशी ऐसा असते उदार. काही ना काहीतरी घेतो. त्यानं सांगितलंय, ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हेम नगरी. ही नगरी सगळी सुवर्णमय करून दिली होती. मुद्दलात मुक्ती देणे. मुद्दल काय, मुक्ती देतो असा हा भगवंत. कोण्या सावकाराची निधी. हा कुठला सावकार आहे, फक्त एकच आहे, तो भगवंत. कोण आहे, फक्त भगवंत. म्हणून भगवंताचा या ठिकाणी भगवंताने त्याचा उद्धार केलेला आहे. आणि या सुदाम्याच्या देवाच्या कथेचं एकच फलश्रुती आहे की जीवनामध्ये दुःखी होऊ नये. माझ्याजवळ नाही, माझ्याजवळ नाही, मला काही करायचं नाही असं काही म्हणू नये. ठेविले आनंद तैसीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधानी असावं. द्यायचं असेल तर भगवंत देतो, आणि न्यायचं असेल तर तोच नेतो. आणि अशी ही कथा आहे. कथेचं एकच मार्ग की आपण दुःखी कधी होऊ नये. आणि आता जे येते आहे ते यानंतर ग्रहण पर्व काळाचा कथा येतो. ग्रहण म्हणजे काय, त्याचा पर्व काळ म्हणजे काय. सुभद्राची पण कथा येते, छोटी अशी सुभद्राची कथा येते. भृगूंनी देवांना दिलेला शाप परीक्षित ते पण येतं. आणि 9व्या अध्यायामध्ये पुन्हा श्रीकृष्णाची छोटीशी कथा येते. 9व्या अध्यायामध्ये संक्षिप्त. आणि 10वा स्कंद समाप्त होतो. 11व्या स्कंदामध्ये पहिला अध्याय आणि अंतर्मुख करणारा आहे.
11वा अध्याय, यादवांना दिलेला शाप. काय दिलं? यादवांना शाप दिला होता, तुम्ही तुमच्यावर कोणी मारणार नाही, तुम्ही आपसामध्ये भांडण करताना मारता. काही लोक आपल्यातले आपल्यालाच मारायला लागतात. तसंच झाले, एकमेकाला मारायला लागले तर मारायला लागले तसं. पण भगवंत म्हणाले, भगवंता हे शाप त्याला दूर करता आला असता, पण त्यानं तो दूर केला नाही म्हणा मला, आणि तो पण शाप खरा ठरला. दुर्वाने दिला होता त्यांना. आणि याच्यामध्ये पण नंतर येत आहे तत्वज्ञानाची काही कथा येतात. तत्वज्ञान म्हणजे काय वगैरे. आणि मिथिलेचा राजा निविजनक, याच्याकडे 9 कवीश्वर येतात. 9 कवीश्वर येतात, योगेश्वर येतात. मिथिलेचा राजा 9 योगेश्वर आले. त्यांचे नाव काय आहे? त्या एक कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविरात्री, चवन, करभंजन, या 9 यांनी योगेश्वरांनी काही प्रश्न विचारले 9 जणांना. त्यांना 9 जणांचे प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? पहिला खरा प्रश्न त्यांनी विचारलं, खरा भागवत भक्त कुठला आहे? काही 9 जणांना 9 प्रश्न विचारले. खरा भागवत भक्त कुठला? भगवंताची भक्ती कशी करावी? हे सगळे 9 प्रश्न विचारले. आता दुपारची वेळ, तुम्हाला जर सगळं सांगायला गेलं इतक्या वेळ थोडं थोडं होतं, नंतर दुसरीच्या अंगावरती आता तरी थोडं येते. आणखी जर मी सगळं सांगायला गेलो राहिलेलं तर महाराज आता लवकर आटपा 2 वाजलेले आहेत असं होईल. त्याच्यापेक्षा महाराजांनी अगोदर ओळखलेलं खूप चांगलं. तरी सारांश असा आहे की त्यांनी 9 प्रश्न विचारले, आणि विचारल्यानंतर माया म्हणजे काय, सद्गुरू कोणाला म्हणावं, दत्तात्रय यदूला सांगितलेले काही प्रश्न आहेत, आणि कृष्णांच्या पूर्वजांच्या पण इथं उपदेश केलेला आहे. ब्रह्म म्हणजे काय, इंद्रिय अगोचर म्हणजे काय, आणि इथं दत्तात्रयाचे अवतार म्हणजे काय. दत्ता या कलियुगामध्ये 4 अवतार कुठले या कलियुगामध्ये? तर पहिला दत्तात्रय, नंतर श्री प्रभू रामचंद्र, गोपाळ कृष्ण, आणि आता तो पांडुरंगाचा, असे अवतार सांगितले. आणि उद्धवाला कृष्णाने केलेला उपदेश, उद्धव गीता येते, हा सगळं येतं भगवंताला. आणि याला भगवद्गीता आल्यानंतर भगवान दत्तात्रयाला सांगितलेले 24 गुरु. इथे 24 गुरु कुठले कुठले आहेत त्यांचे पण इथं वर्णन येत आहे. आणि जो जो द्यायचा घेतलेला गुण तो मी केला गुरु केवळ, एवढंच फक्त म्हणून. बाकीचे गुरु ज्याच्याप्रमाणे आहेत त्याने 24 गुरु घेतले. आणि उद्धव महाराज निघून जातात. 31वा अध्यायामध्ये भगवंताच्या पायाला एक व्याधी, कृष्ण असे बसलेले जाते त्याला वाटतं, आणि तो व्याधी काय करतो, एक बाण मारतो, आणि बरोबर भगवंताच्या अंगठ्याला इथं लागतो. त्याला वाटलं आता मला शिकार चांगली भेटली आहे, आणि बाहेर जातो तर भगवंत रडायला लागतो, भगवंता चुकलो मी आता इथे झालेलो आहे. आणि भगवंता तू काही काळजी करू नको. भगवंत म्हणले तू ज्यावेळेस मरशील ना त्यालाच परत वरदान देऊन टाकलं. व्याध्यानं पायाला बाण मारलेला असताना सुद्धा, रक्तबंबाळ झालेला असताना सुद्धा त्याला म्हणले तू ज्यावेळेस मरशील ना तेव्हा तू माझ्या जवळ येशील. बघा भगवंत कसा आहे, ज्यानं पायाला बाण मारलाय भगवंताच्या, कृष्णाच्या, आणि त्याला सांगितलं तू मरतेवेळी तू माझ्या जवळ येशील. मग परीक्षित राजा डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. एवढं सगळं भागवत ऐकलं, आणि परीक्षितीच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या, आणि राजा रडू लागला. शुकदेवाने त्यांचे डोळे पुसले. 12वा स्कंद इथं सुरू झाल्यानंतर भविष्य सांगितले जात आहे. जर काही भविष्य सांगितलं जातं, या कलियुग लोक काय करतील, आपण आता वागतो ना हे तर काहीच नाही आहे. याच्यापेक्षा भयंकर असे विपरीत परिस्थिती येईल. त्यांना सांगितलं आहे की बाबा यज्ञयाग कुणी करणार नाही, कुणी यज्ञयाग वगैरे काही करणार नाही, आणि यज्ञाच्या नावावर हिंसा होईल, बुद्धतावर यज्ञ वगैरे, गुंड लोक जास्त होतील, व्यभिचार वाढेल, अनाचार वाढेल, अत्याचार वाढेल, आणि सज्जन लोक नाहीच होणार. सज्जन लोक राहणार नाहीत. कोणाच्या मध्ये सज्जन लोक करणार नाहीयेत. सज्जनाला इथं त्रास होईल, दुष्टांचा इथं विजय होईल, आणि मांजरा एवढी लोक होतील. पुढे चलून आणखी मांजरा एवढी लोक होतील असं सांगितलं. आणि 10 वर्षाच्या मुली सुद्धा गर्भवती राहील असं इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये भगवंत पुन्हा अवतार घेईल, कल्की म्हणून अवतार घेईल,
विष्णुयश ब्राह्मणाच्या घरी आणि आंध्र प्रदेशामध्ये तेलंगणामध्ये इथं भगवंत अवतार येईल, परत सत्ययुग येईल आणि परत लोक गुन्ह्याने राहायला लागतील. आणि इथं शुकदेव म्हणतात परीक्षित राजाला, मी परवा नाही का म्हणलो एवढा राग सीतारामाची कोण आहे, सीतारामाची कोण आहे, शेवटी सकाळी सकाळी म्हणायचं मला काही कळ नका. तसं शुकदेव परीक्षितीला म्हणतात, राजा एवढं मी तुला कथा सांगितली, पण तुझी काही इच्छा आहे, तुला काही वाटतंय? ते म्हणले भगवंता, त्याच्या अगोदर शंकराने मार्कंडेयाला वरदान दिलाय. ही तर कथा जरी संपू नये म्हणून मार्कंडेयाची स्तुती करावी असं शास्त्र आहे. मार्कंडेयाला शंकराने वरदान, किती प्रलय होऊ दे, सृष्टी कितीही नाहीशी होऊ दे, पण मार्कंडेय नाहीशी होणार नाही, होऊ शकत नाहीये. शंकरांना वर दिलेले आहे. आणि याप्रमाणे आपल्या वाढदिवसाला मार्कंडेयाचं पूजन करावं. सप्त चिरंजीवाचं ते दिवे विजवित ना, ते उलट होत आहे. ज्योत से ज्योत लगाते चलो. पाश्चात्य जेवढ्या संस्कृतीत ना आपल्यामध्ये रुजल्यात आणि आपले इंग्रजी जे शिकायला गेलेलेत ना, त्यांना ते चांगलं वाटतंय. नाही रे बाबांनो, दिवा विजवायचा का लावायचा? साधं गणित आहे ना. हॅपी बर्थडेला काय वाढदिवस वर्धापन दिन संस्कृत म्हणतात, ते हॅपी हॅपी म्हणते तर दिवा विजविते. हॅपी कसं होईल? निराशाचं धोरण आहे ना. म्हणून त्या दिवशी एखाद्या मंदिरात जावं, वर्धापन दिनाला संतांकडे जावं, संतांचे आशीर्वाद घ्यावे, त्यांच्या पाया पडावं. कोणाकडे नाही गेलं, पांडुरंगाच्या मंदिरात जा, माऊलीच्या मंदिरात जा, त्यांच्याकडे जा, त्यांचे आशीर्वाद घ्या, ते बरोबर येणार आहे. दुसरं हॅपी बर्थडेच्या दिवशी दुसरं काही फुकून हॅपी बर्थडे अशी अजिबात म्हणू नये, अजिबात असं काय म्हणू नये. असतू आणि वाढदिवसाला मार्कंडेयाचं पूजन वगैरे करावं. सर्व विश्व नाहीसं झालंय आणि आता शेवटी काय झालं, हे सर्व विश्व सर्व नाहीसं झालं आणि भगवंत त्या पाण्यावर तरंगाय लागलेले आहेत. एक मोठा वटवृक्षाचं पान, वटवृक्षावर बालकृष्ण त्याच्यावर असं आपलं बोट, त्याच्यामध्ये बालकृष्ण आपल्या हातांनी आपल्याच पायाचा, उजव्या पायाचा अंगठा चोखायलेले असं त्या पाण्यावर, त्या वृक्षाच्या पानावर असं सगळं दिसतंय, चोखतंय. आणि आपण त्यांना एक नमस्कार करूया. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन क्षेत्रम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. मार्कंडेयाची समाधी इथे लागलेली आहे. आपण पण त्यांना नमस्कार करूया. आपण सर्व बालमुकुंदाला नमस्कार करूया, बालमुकुंदाला नमस्कार करूया, राजा परीक्षितीला नमस्कार करूया आणि सुखदेवाला नमस्कार करूया. सर्व ऋषींना आपण या ठिकाणी नमस्कार करूया, सर्व नमस्कार करूया. त्या ठिकाणी सांगतात की बाबा तुझी काही इच्छा आहे का, तुझी काही शेवटची इच्छा आहे का? ती म्हणलं बाळा माझी इच्छा काही नाही आहे, फक्त मला तुमची पाद्यपूजा करायची. काय करायची? तुमची पाद्यपूजा करायची. तुझ्या मनामध्ये काही नाही आहे, खरंच काही नाही आहे त्याच्यामध्ये सांगलाय. त्याच्यामध्ये भगवंता त्यांची पाद्यपूजा केली. विसरू कसा मी गुरुपादुकेला. वारंवार भगवंताची पूजा केली. भगवंता मी तुझ्या पादुकाला कसं काय विसरूया? संसार संगे भगव व्यापलो मी. वारंवार त्यांनी राजा परीक्षितीने भगवंताची पूजा केली आणि मग त्यांनी सांगितलं, त्याला उत्तरेकडे तोंड करून बसवलं, त्याच्यावर श्री दीक्षा दिली, उजवा हात त्याच्यावर ठेवला. तू गंभीर सुधार सासता. अरे एवढं मोठं तू असताना या तक्षकाला घाबरतो, त्याला तर करतो घेऊ नको. आणि मी जोपर्यंत तिथं बसलेला आहे तोपर्यंत तक्षक काही येणार नाही आहे. आणि त्याला आशीर्वाद दिला आणि भगवंत निघून गेले शुकाचार्य आणि बाकीचे सगळे लोक गेले, वाऱ्याच्या वेगाने निघून गेले. मग ती निघून गेली घ्यायचं, भगवंता नमस्कार केला. ती तक्षक यायच्या अगोदरच हा मोक्ष मिळाला होता, याला किक झाला इथं आणि त्याने त्याचा हा देह पण निघून गेला होता. मग तक्षक आला काय,
चावला काय आणि निघून गेला काय. पण सांगितल्याप्रमाणे विधीप्रमाणे त्या नदीच्या पलीकडनं तक्षक आला आणि असं सरसर सरसर करत आला, त्याच्या पायाला चावला आणि तो निघून गेला. श्रोते हो, ही तक्षक चावलाय ना, हो परीक्षित राजा करतात नाही आहे. 7 दिवसात आपल्याला पण जायचं हे सांगण्याकरता आहे. आपल्याला 8वा दिवस नाही आहे, आपल्याला पण 7 दिवस आहेत, पण आपण मानतच नाही आहेत. केव्हा करतो, उद्या करतो, केव्हा करतो, उद्या करतो. कल करे सो आज, आज करे सो अब, दिल में प्रलय होगा, काम करेगा कब. केव्हाही 7 दिवसातच येणार आहे आणि चांगला असेल तर त्याला चांगलंच करणार आहे. आणि तुम्ही जर असं काही वाईट केलं असेल तर ते तुम्हालाच भोगायचं आहे. म्हणून सारांश असा आहे, या नरदेह दुर्लभ आहे, मिळत नाही आहे. 84 लक्ष भोगून तुम्हाला हा मानव देह निर्माण झालेला आहे. याची इति कर्तव्यता. चांगले राहा, कोणाची निंदा करू नका, कोणाला अपशब्द बोलू नका. हे भागवत प्रत्येकाच्या घरात व्हावं असं भगवंताची इच्छा आहे. मग तू कुणी येतं का, ऐकायला कुणी आलं का, 4 माणसं आहेत का, पाहू नका. शुकदेवानं फक्त याला सांगितलेलं आहे, याच्यामध्ये कोणाला बोलवायची गरज नाही आहे. हे भागवत काही लोका करता नाही आहे, स्वतः करताय. कोणी पाहुणे आले ते काय, कोणी पाहुणे नाराज झाले ते म्हणले काय करायचंय, आषाढ महिन्यामध्ये मला काम आहे, मी बालाजीला जाणार आहे. प्रारब्धहीन असता विधी कोण तारी. प्रारब्धहीन आहे, त्याला कोण तारणार आहे. नवीन लग्न झालं होतं जावयाचं, आणि जावयाला चहा घ्या, चहा घ्या. जावया नको नको नको, अहो चहा घ्या, नको 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 नको. दोघांच्या मध्ये माशीच पडली चहा. हे घ्या म्हणाले, ते नको म्हणाले. दोघांच्या मध्ये याला नाही, असं करू नका. घरामध्ये एकतरी यज्ञ करा, कोणाकरता काही पाहू नका. याला ये म्हणू नका, त्याला जा म्हणू नका. आपल्या स्वतः करता घरामध्ये एकदा तरी भागवत कथन करा. तुमच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार आहे याच्यामध्ये. कोणाचा, सगळ्या पिढ्यांचं. मंदिरातच केलं पाहिजे, अरण्यातच केलं पाहिजे असं काही नाही. घरामध्ये फक्त सुचिरभूतीचा ठेवा आणि ही कथा करा. ही सगळ्यांना चांगलं आहे. 7 दिवसामध्ये कळत न कळत कोणाला जर काही बोलण्यामध्ये आलं असेल तर त्याची क्षमा करावी. आणि आमच्या वडिलांची खूप इच्छा होती मी भागवत करावं. मी भागवत आजपर्यंत कधी सांगितलेलं नाही. पहिल्यांदा इथून मी भागवत सांगतोय. वडिलांची कृपा माझ्या, माझी या वडिलांची का मिराज का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला काही पैसे कमवायचा नाही आहे, भगवंतांनी सगळं दिलंय, गाडी घोड्या सगळं काही दिलंय मला. पण माझ्या वडिलांनी माझ्याकरता ग्रंथ आणला होता, भागवत ग्रंथ आणला होता. मी ज्योतिष्य केलं, याज्ञिकी केली आणि माझं सगळं चांगलं आहे. पण त्यांची इच्छा होती तू एकदा तरी भागवत सांग. ते भागवत ग्रंथ आम्ही आमच्या बंधूला दिलाय, ते सांगताय. पण माझी इच्छा, त्यांची एक इच्छा होती की मी भागवत सांगावं. येणं प्रकारेनं त्यांची इच्छा या मधुरेवारांच्या रूपानं यांचं पण भलं व्हावं, यांची जी काही इच्छा आहेत पूर्ण व्हावं. त्याबरोबर तुम्ही जे भक्त बसलेला आहे तुमच्या सर्वांची पण इच्छा भगवंताला पूर्ण करावी, एवढीच इच्छा भगवंताची चरणी मांडतो. आणि काही अपशब्द काही बोलला असलं ते माझी पत्र मला द्या, म्हणजे चांगलं आहे, जे घेण्यासारखं आहे याच्यात तुम्ही घ्या, हे सांगून आपण या इथे माझ्या शब्दाला मी पूर्ण विराम देतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझ्याकरता ग्रंथ जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझा भगवंता. श्री शुक मुनिने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरि चरिता. आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझा भगवंता. वेद करू जे मधुर फळा.
जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी सार्थक हरी गुण गाओनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत गणानी सहस एविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दे आता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमने तनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरि औषधि तीर्थ लोक ससुरे संत द्विज सोळे सेवुनि रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वेणा कोणाचा प्राण कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जनुबोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश खडिता रविरंकरिता कमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदे मनपूर्ण अनन्य होता या शरणा पतित तळे जन्म मरण त्रितापदाती चिर शांती नाथ हि वदती कृष्णपदी देवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अधर धर मुरली बजिया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली बजिया की आरती कृष्ण कन्हैया की कृष्ण तुम मथुरा जन्म लियो नंद घर मंगलाचार दियो यशोदा को रख लिया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली बजिया की आरती कृष्ण कन्हैया की कृष्ण तुम यशोदा के ठैया श्याम बरदाऊ के भैया बन बन धेनु चढ़ैया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की कृष्ण तुम कंसासुर मारो श्याम तुम भूमि भार डालो कालिया नागन दैया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की कृष्ण तुम अर्जुन के प्यारे श्याम तुम भक्तन रखवाले यमुना तट रास रसिया की आरती कृष्ण कन्हैया की अजर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की आरती गाते आनंद मन में होता आनंद विरह लाज रखिया की आरती कृष्ण कन्हैया की अजर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की आरती कृष्ण कन्हैया की अजर धर मुरली बजैया की अजर धर मुरली बजैया की लोटांगण वंदीन चरणारोग्यानंद पूजना
देवानां वन्दनं सगळ्यांना आरती द्या. हरी ओम यज्ञमय देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानः सचन्तचित्रपूर्वे साधियाः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशात् सार्वभौमस्तार्वा ईशान्तादात् पृथिवे समन्तपर्यन्ताय एकरादिति ततप्लेश श्लोको विगितो मरुतः परवेष्टारो मरुतस्यावसद्गृहे आविश्यतस्य कामप्रियैर्विश्वे देवा तवासुत इति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. गोपालकृष्णदेवताभ्यो नमः. पुंडलिकावरदेवाय विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान संत चरण भगवान की जय. सदा सर्वदा योगतोधा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे हेची आता. ज्या ठिकाणी मनदाय मारे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी. ते सद्गुरु पाय दोनी उपासनेला दृढता लवावे. भूदेव संतांसी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. वाहू सुमने तव पद कमळे प्रणाम करूया हो. आत्मसुखाची चालू आहे का? जवळ जा, जवळ जा. हृदयी धरूया हो. मानुनी घ्यावी सेवा आमची अल्पच ही सारी. सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी. भक्त वत्सला तुझ्या कृपेची छाया दे राया. त्रिभुवनी नाही तुझवी कोणी राखाया. बेल फुले हाती घे मंजुळ तुळशीची. गायीची पुष्प गुलाबाची बहुविध सुमने चरणी वाहू. सुवास दरवळला द्यावी गोडी जन भक्ताला. शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुलसी गंधाया. कृपा प्रसादे तू जगदेवा उतर शिकाया. सुमने तव पद कमळे प्रणाम करूया हो. आत्मसुखाची हीच पाऊले हृदयी धरूया हो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद वासुदेव जगत्पते देहि तनयं कृष्ण कृष्ण भगवान की जय. नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।